शाश्वत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रो, आपल्या सर्वांना माहीत आहे आपण होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेला सामोरे जाणार आहोत आणि येत्या 10 नोव्हेंबरला जी टीईटीची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे त्या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा। आपल्या शाश्वत अकादमीच्या माध्यमातून ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आपल्या सर्वांसाठी एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आम्ही सर्व आपल्याशी या टीईटी परीक्षेच्या बाबतीत वेळोवेळी संवाद साधणार आहोत। त्यासाठी आपण आमच्या या टीईटी परीक्षेच्या संदर्भातील पुढच्या माहितीसाठी या स्क्रीनवरती आपल्याला जे सध्या दिसते आहे ती टीईटी पात्रता परीक्षा 2024 आणि ही पुढे नेण्यासाठीचं काम जे आहे ही एवढी टीम यानंतर करणार आहे। तुम्ही जर हे सगळं करायला इच्छुक असाल तर शाश्वत अकादमीशी आपण जर जोडून घेतलं तर आपल्याला भविष्यात त्याची फार मोठी मदत होईल। त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सध्या आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय या व्हॉट्सअपच्या नंबरवरून आपण सरळ शाश्वत अकादमीशी जुळू शकता। त्यावरती आपण या टीईटी साठी जर इंटरेस्टेड असाल तर आपण आपला इंटरेस्ट त्या ठिकाणी या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता। आज आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं निमित्त म्हणजे टीईटी 2024 ला सामोरे जाण्याच्या अगोदर 2021 मध्ये टीईटीची जी परीक्षा झाली होती त्याचा पहिल्या पेपर मधला हा जो महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या अगोदर झालेल्या परीक्षेच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की शाश्वत अकादमीच्या या यूट्यूब पेजला आपण सबस्क्राईब करा आणि अकादमीशी जुळण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण इथपर्यंत जुळू शकता। चला तर आपण आता पुढे जाऊया। 2021 मध्ये जे टीईटीची परीक्षा झाली होती त्यावेळेला या विषयाचा जो पेपर आलेला होता त्यातील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरच्या प्रश्नांची थोडी आपण या निमित्तानं चर्चा करूया। पुढे जाऊया। हा पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे। मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते। खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? बालमानसशास्त्राच्या संदर्भात याला ज्या संदर्भांचा आपल्याला विचार करायचा असतो तो काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। त्यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत स्वभाव व वृत्ती, पक्वतेचं वय, बुद्धिमत्ता आणि शेवटचा पर्याय डोळ्याचा व शरीराचा रंग। तर मित्रहो, या प्रश्नामध्ये आपल्याला याच्या उत्तराचा विचार करताना आपल्याला पहिला जो पर्याय आहे स्वभाव व वृत्ती हा या प्रश्नाचा योग्य असा पर्याय आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो। याच्या संदर्भाचा विचार करत असताना आपल्याला परिसराच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव व त्याची कृती ही त्याची वृत्ती निर्माण होण्यास मदत होते हा संदर्भ या प्रश्नाच्या दरम्यान आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। तर असा हा पहिला प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला होता। पुढे जाऊया आपण। दुसरा प्रश्न आहे प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते। त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालील पैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? असा दुसरा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचा आढावा घेत असताना याच्या उत्तरावरती चर्चा करत असताना आपल्याला संदर्भ म्हणून अनुवंशासंबंधीचे जे नियम आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल। तर अनुवंशासंबंधीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 नियम आहेत। एक आहे साधर्म्याचा नियम, दुसरा वैविध्याचा नियम, या ठिकाणी आपल्याला त्याचा विचार करावा लागेल, आणि तिसरा परागतीचा नियम। अशा 3 नियमांचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ म्हणून आणि त्याच्या सोबतच विविधतेचा नियम हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला संदर्भ म्हणून लक्षात घ्यावा लागेल। त्यामुळे
या प्रश्नाचं जो योग्य क्रमांक आहे तो आहे नंबर 2, विविधतेचा नियम. म्हणजे प्रत्येक बालक हे वेगळं आहे, ते निसर्गाची एकमेव व अद्वितीय अशी निर्मिती असते. प्रश्नाच्या भाषेमध्ये बरेचदा आपल्याला उत्तराकडे जाण्याचा एक मार्ग मिळत असतो, तशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाचा दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य आहे. आपण पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नावरती. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? प्रश्न थोडा पुन्हा एकदा आपण काळजीपूर्वक वाचूया. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्यासाठी संदर्भ म्हणून जी काही माहिती आपल्याला आवश्यक आहे, तर ते प्रश्नाच्या पर्यायामध्येच आपण थोडंसं काळजीपूर्वक जर का वाचलं तर आपल्याला असं लक्षात येईल. पहिला पर्याय संवेदना फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. त्यामध्ये दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे, संवेदना ही आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. संवेदनाच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. आणि चौथा पर्याय, संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. तर मित्र, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे, तो आहे पर्याय क्रमांक 4, संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. आणि याच्या स्पष्टीकरणामध्ये किंवा संदर्भामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत, कदाचित येणाऱ्या पेपरमध्ये या घटकाला अनुसरून दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे संदर्भ म्हणून आपल्याला या प्रश्नाच्या अनुषंगानं संवेदना आणि अवबोधन प्रतिमा या संदर्भातला अभ्यास थोडा करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण संदर्भ म्हणून त्याचा पुढे उपयोग करणार आहोत. तर आपल्याला लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चौथ्या क्रमांकाचा पर्याय याचा योग्य आहे. या प्रश्नाच्या नंतर आपण थोडं पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? या प्रश्नामध्ये आपल्याला एक संदर्भ आणि एक संकल्पना आलेली आहे, ती म्हणजे अवबोधाचे इंद्रिय भ्रम दोष. अवबोधाचे इंद्रिय भ्रम दोष जे आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने घेणं आवश्यक आहे. आणि ती घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे पर्याय आहेत, परिचितता, त्यानंतर भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती आणि विशिष्ट भौतिक परिस्थिती, अशा प्रकारचे 4 पर्याय आहेत. इथे जो योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे ते आपल्याला प्रश्नाच्या सुरुवातीला हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो, या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, भौमितिक इंद्रिय भ्रम. हा भौमितिक इंद्रिय भ्रम जो आहे तो काय करतो, तर अवबोधाच्या या इंद्रिय भ्रम दोषामुळे तशा प्रकारचा भास आपल्याला होतो. म्हणून हा क्रमांक 2 चा जो पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी योग्य या प्रश्नाचा तो पर्याय आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? प्रश्न थोडा काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. याच्यामध्ये प्रश्नाच्या कोणत्या भागावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, तर जे विधानं दिलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणतं विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे? तर पहिला पर्याय, प्रतिमा स्थिर असतात. दुसरा पर्याय, प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते. तिसरा पर्याय, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही आणि सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर या ठिकाणी आपल्याला संदर्भ म्हणून आपल्याला काही गोष्टींचा संकल्पना आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असते.
आणि ते आपण ज्या वेळेला याच्या घटकांवरती चर्चा करू तेव्हा आपल्याला ते जाणून घेणं आवश्यक राहणार आहे. तर यामध्ये अवबोध आणि प्रतिमा ह्या दोन बाबींमधला फरक हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या प्रश्नाचा जो योग्य पर्याय आहे, उत्तर आहे, ते आहे पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. असा 3 क्रमांकाचा जो पर्याय आहे तो या प्रश्नाचा तो योग्य पर्याय आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर संदर्भामध्ये अवबोध आणि प्रतिमा यांच्यामधला फरक जो आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. अशा या 5व्या प्रश्नाच्या नंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे, अध्ययनार्थांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे. आता अध्यापन शास्त्र बालमानसशास्त्राशी निगडीत असलेला हा महत्वाचा भाग आहे. मुलांचं शिकणं, त्यांच्या शिकण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणं यासाठी शिक्षकाला तत्पर असणं गरजेचं आहे आणि त्याला या पद्धतीनं कल्पनाविष्काराची संधी तयार करून देण्यासाठी किंवा ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवावेत. तर पर्याय दिलेले आहेत. दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. दुसरा पर्याय आहे खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. तिसरा आहे वाद्यवादन करून घ्यावे आणि चौथा आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. आता या 4ही पर्यायांचा विचार करताना हे सगळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे उपक्रम आहेत. त्यामुळे पर्याय वाचतानाच आपल्या लक्षात आलेलं असेल की त्यांच्या कल्पनाविष्काराला वाव देण्यासाठी हे सगळे उपक्रम करणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय हा आहे पर्याय क्रमांक 4, अ ब क ड सर्व. अशा प्रकारे या प्रश्नाचा हा तुलनेनं इतर प्रश्नांच्या तुलनेनं हा थोडा सोपा प्रश्न आपल्याला वाटतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न आहे आता मानसशास्त्रज्ञांच्या या धारणांच्या बद्दलचा प्रश्न आहे. मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे रिकामी जागा होय. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी ज्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत मन या मानसशास्त्रज्ञांनी, तर त्यांच्या व्याख्येमधला हा एक महत्वाची ही संकल्पना आहे आणि ते आपल्याला विस्तृतपणानं ज्या वेळेला आपण या विविध शास्त्रज्ञांच्या व्याख्या वाचू, त्याचा अभ्यास करू, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. तुर्तास आपल्याला त्यांनी ही संकल्पना कशाची सांगितलेली आहे ते इथे स्पष्ट म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे. तर पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे, पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मन यांनी ही विचाराची केलेली व्याख्या आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 2 घटना प्रश्न आहे. 2 घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एका पाठोपाठ 2 घटना घडल्या तर त्यांच्यामधला सहसंबंध कार्यकारण भाव हा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यांमुळे होते. प्रश्न संबंधित आहे विचार प्रक्रियेतील अडथळ्यांशी. संदर्भासाठी आपल्याला विचार प्रक्रियेत कोणकोणते अडथळे येऊ शकतात याविषयी सजग असणं गरजेचं आहे. विचार प्रक्रियेत येणारे जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांचा आपण ज्या वेळेला विचार करू तेव्हा इच्छानुगामी विचार हा एक अडथळा आहे. दुसरा आहे निरीक्षणातील दोष आणि त्यानंतरचा आहे दूषित पूर्वग्रह. तर हे जे आहेत हे सगळे संदर्भ याचा आपण विचार करून या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्याचे सविस्तर मांडणी जी आहे ती आपण ज्या वेळेला हा घटक शिकू त्यावेळेला येईलच. प्रश्नाच्या उत्तरामध्ये सध्या काकतालीय न्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या प्रश्नाच्या योग्य पर्यायाचा क्रमांक आहे 2, काकतालीय न्याय. या नंतरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. धारणा ही संकल्पना आहे आणि या बाबतीतलाच हा एक प्रश्न विचारलेला आहे. धारणेबाबत कोणते वैशिष्ट्य योग्य आहे. काय काय वैशिष्ट्य दिलेली आहेत धारणेची. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही.
धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, धारणा अवबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. हे 4 पर्याय यासाठी दिलेले आहेत आणि या प्रश्नाच्या योग्य पर्यायाकडे जाताना आपल्याला धारणेच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण माहिती करून घेऊ तेव्हा आपण याच्या पर्यायापर्यंत पोहोचू. सध्या या प्रश्नाचा जो योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. म्हणजे आपण बोधाच्या बाबतीत जर अलर्ट असो तर आपल्याला लवकर ते आठवेल. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न संबंधित आहे विस्मरण या घटकाशी. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. प्रश्नाच्या स्वरूपावर सुद्धा आपण लक्षपूर्वक त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. बरेचदा प्रश्नांची भाषा रचना जी असते ती आपल्याला फसवणारी असते. त्यामुळे प्रश्न योग्य पद्धतीनं आणि शांततेनं वाचून त्याच्या पर्यायाकडे आपण जावं. हा प्रश्न तशा प्रकारचा आहे. प्रश्नामध्ये विचारलेला आहे की विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. अयोग्य. बरेचदा आपला माइंडसेट असतो की सरळ सरळ प्रश्न विचारलेला असेल त्यामुळे आपण योग्य पर्यायांचा विचार करू, परंतु प्रश्न तसा नाही. प्रश्नामध्ये अयोग्य हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे पर्यायामधील चुकीचं काय आहे हे ओळखल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाचे गुण मिळणार आहेत. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे विस्मरण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. दुसरं आहे स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. तिसरं धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. आणि 4 धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. या 4 पर्यायांपैकी धारणेच्या संदर्भातील एक विधान यामधील अयोग्य आहे आणि ते अयोग्य विधान पर्याय क्रमांक 3 धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. इथे हा पर्यायातला योग्य, परंतु प्रश्नात जे विचारलेलं आहे तो अयोग्य कोणतं तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. इथे या प्रश्नाचं उत्तर घेऊन विस्मरणाची खरं म्हणजे ही वैशिष्ट्ये आहेत. विस्मरणाच्या वैशिष्ट्यांबद्दलही आपण विचार केला पाहिजे. विस्मरणांच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला विस्मरण ही महत्वाची एक प्रक्रिया आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी ह्या विसरल्या पाहिजेत. धारणा जितकी कमी तितके विस्मरण जास्त आणि धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. हे सगळे धारणेचे वैशिष्ट्य आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे. 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय हे योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. पुन्हा प्रश्नाची भाषा तशीच आहे. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आणि पर्याय आहेत आपल्याला दिलेले. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. असे हे सगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यामधला योग्य पर्यायाचा आपण विचार करूया. प्रश्नामध्ये अयोग्य शब्द वापरलेला आहे. पुन्हा मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत. तर या 4 विधानांपैकी अयोग्य असलेलं विधान आहे पर्याय क्रमांक 3 प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. हे विधान अयोग्य आहे आणि म्हणून ते प्रश्नाच्या पर्यायांमधलं योग्य उत्तर आहे. यासाठी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये किंवा संदर्भामध्ये कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर मुळात प्रश्नामध्ये जी आंतरिक प्रेरणा आपल्याला सांगितलेली आहे त्या आंतरिक प्रेरणेचे प्रकार, प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते. प्रेरणेचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा. सामाजिक प्रेरणेचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत ज्यामध्ये सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा असे ते 2 प्रकार आहेत. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ म्हणून आपण ज्या वेळेला विचार करू तेव्हा आपण योग्य पर्यायापर्यंत, योग्य उत्तरापर्यंत निश्चितच पोहोचू. त्यानंतरचा प्रश्न आहे
प्रश्नाकडे आपण वळूया. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशेष घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? पुन्हा आपल्याला निदर्शनास आणून देऊ इच्छितो, 2 प्रश्नांमध्ये अयोग्य हे उत्तर अपेक्षित होतं आणि आता या प्रश्नामध्ये योग्य आपल्याला विचारलेलं आहे, त्यामुळे आपण दक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. प्रश्न पहा पुन्हा. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? विधाने दिलेली आहेत 4. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो, क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो आणि 4 क्रमांकाचा विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतात. यामधलं योग्य पर्याय जो आहे तो आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. हे या प्रश्नाचं योग्य असा पर्याय आपल्याला इथे महत्वाचा नोंदवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1. आता मुळात इथे स्पियरमनच्या द्विघटक सिद्धांताची थोडी चर्चा झाली पाहिजे. स्पियरमन यांनी जो द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी या सिद्धांतात म्हटलं आहे की बुद्धिमत्तेचे 2 घटक असतात, एक सामान्य घटक आणि दुसरा विशिष्ट घटक. स्पियरमन यांच्या मते विशिष्ट घटक अनेक असतात, त्याला त्यांनी S1, S2, S3, S4 असं मेन्शन केलेलं आहे आणि सामान्य घटक मात्र एकच असतो जो ज्याला G या अक्षराने त्यांनी मेन्शन केलेला आहे. तर तो सामान्य घटक जो आहे तो मोठा असतो. म्हणून प्रत्येक बौद्धिक कार्यात G आणि S या 2 घटकांचा संबंध येत असल्यामुळे या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत असे म्हणतात. स्पियरमन यांनी सांगितलेल्या सिद्धांतानुसार विशिष्ट घटक विज्ञानातील प्रयोग करणे हा होतो. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? यासाठी आपल्याला पहिल्यांदा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याख्या ह्या संदर्भ म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा सविस्तर विचार आपण पुढे करणार आहोत. ही व्याख्या दिलेल्या पर्यायापैकी क्रमांक 3 पीटर सॅलोव्ही यांची ही व्याख्या आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? इथे पर्याय दिलेले आहेत उदाहरणासह. उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? पहिलं, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. दुसरं आहे उदाहरण, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असते. तिसरं आहे, आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. संघर्षाचा प्रकार हवे नको संघर्ष, म्हणजे हा हवे नको संघर्ष आहे का? हा हवे हवे संघर्ष. आणि तिसरा नको नको संघर्ष. आता इथे किती पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्याचा विचार करताना त्या उदाहरणांमध्ये जे विधानं दिलेले आहेत त्यावरून आपल्याला बऱ्यापैकी या उत्तराचा अंदाज येऊ शकतो. म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. काय आहे? पहिल्याला, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. हा हवे हवे संघर्ष आहे. बघा, सिनेमा पुरते पैसे आहेत, मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, दोनही होय अशी ती विधानं आहेत. हा हवे हवे संघर्ष आहे. दुसरं उदाहरण, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको. नको हा शब्द आला आणि नापास होणेही नको, दोनदा नको म्हणजे नको नको. आणि तिसरा, आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो.
खावा वाटणे होय आणि नको हा हवे नको संघर्ष, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं या पर्यायाला योग्य लागणारी जोडी आहे. त्यामुळे त्याचा पर्याय जो आहे तो 2 क्रमांकाचा योग्य आहे. चला तर आपल्याला याच्या संदर्भासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे संघर्ष आहेत लेविनने मांडलेले याची ओळख असणं गरजेचं आहे. ते 3 प्रकारचे आहेत. हवे हवे संघर्ष, हवे नको संघर्ष आणि नको नको संघर्ष. याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. असा हा तुलनेनं सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आपल्याला. पुढचा प्रश्न आहे संरक्षण यंत्रणांच्या संदर्भातला. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. आता या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना याला संदर्भ म्हणून विविध प्रकारच्या संरक्षण यंत्रणांची जाण हा भाग महत्वाचा आहे. तो आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. या घटकावर निश्चितच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्याचं स्वरूप वेगळं असतं परंतु त्याचा जो आधार असतो तो संरक्षण यंत्रणाच असतो. तर संरक्षण यंत्रणा विविध प्रकारच्या आहेत, ज्याच्यामध्ये दिवा स्वप्न आहे, म्हणजे जीवनातील इच्छा आणि स्वप्ने पूर्ण झाली नाहीत तर ती व्यक्ती स्वप्न पाहत असते. समर्थन, प्रक्षेपण, प्रतिपुरण, विस्थापन, दमन, दांभिक आजार, आत्मताडन, तादात्म्य आणि नकारात्मकता अशा प्रकारच्या विविध संरक्षण यंत्रणांचा वापर व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करतो. आता इथे जे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते उदाहरण आहे परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे आपण केलेल्या कृतीचं समर्थन करणे, त्याला कृतक समर्थन असं या संरक्षण यंत्रणेचं नाव आहे. आणि या पर्यायाचं जे योग्य उत्तर प्रश्नाचा जो योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे 2 अध्ययन पद्धतींमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? या ठिकाणी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेल्या अध्ययन संक्रमण उपपत्तींची माहिती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. त्या काही अध्ययन संक्रमण उपपत्ती ज्या आहेत त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती, द्विभागीय संक्रमण, तसेच सामान्यीकरणाची उपपत्ती आणि बॅगले यांनी मांडलेली उपपत्ती अशा 5 प्रकारच्या उपपत्तींचा समावेश होतो. आणि या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. जड या मानसशास्त्रज्ञांनी ही संकल्पना मांडलेली आहे. 2 अध्ययन पद्धतींमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती जड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने मांडली असा योग्य पर्याय या प्रश्नाचा आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा क्रिया घडते. कोणती क्रिया घडते? तेव्हा रिकामी जागा क्रिया घडते असं या प्रश्नाचं स्वरूप आहे. तर पर्याय जे दिलेले आहेत, ह्या शैशवावस्थेमध्ये बालक विचाराच्या आणि आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते त्यावेळेस या खालीलपैकी कोणती क्रिया घडते असं या प्रश्नाचं स्वरूप आहे. आणि पर्याय दिलेले आहेत ते 4 आहेत.
अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण आणि समावेशन. मुळात प्रश्नाच्या रचनेवरून आपल्या एक लक्षात आलेलं असेल की या पातळीला, या अवस्थेला, शैशवावस्थेतील मूल हे आत्मसात करण्याच्या टप्प्यावरती असते असं या विधानावरून आपल्याला दिसते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, आत्मसातीकरण. आपण TET 2021च्या पेपर क्रमांक 1 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या झालेल्या पेपरच्या उत्तरांबद्दल चर्चा करत आहोत. मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. तर यापैकी आपल्याला या ठिकाणी हे जे विधान आहे हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात ही बाब या प्रश्नामधील अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय, अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्यांचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या व्याख्या अभ्यासणं गरजेचं आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये ही व्याख्या जी विचारण्यात आलेली आहे ही व्याख्या आहे GW आल्पोर्ट यांची. या प्रश्नाचं उत्तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर मुलांच्या शारीरिक विकासाच्या बाबतीत आपल्याला शिक्षकाला जे काही सजग असावं लागतं, माहितीपूर्ण असावं लागतं, त्यामधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. ती माहिती शिक्षकाला असणं गरजेचं आहे. तर या 4 जे काही दोष आहेत तर याच्यामधलं पर्याय क्रमांक 3 ती व्यक्ती अशक्त दिसते हा याचा योग्य पर्याय आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न आहे अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तींमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? अध्ययन उपपत्तींचा विचार जेव्हा आपण करू त्यावेळेला कोणती अध्ययन उपपत्ती ही आधुनिक उपपत्ती नाही असा प्रश्नाचा अर्थ आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्षेत्रीय उपपत्ती. त्यानंतर या उपपत्तींचा विचार करताना संदर्भ म्हणून आपल्याला काही उपपत्तींची माहिती करून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्या उपपत्तींमध्ये थॉर्नडाईक यांची म्हणजे साहचर्यवादी उपपत्ती, नंतर ज्ञानात्मक उपपत्ती, त्यानंतर आधुनिक उपपत्ती या सगळ्या उपपत्तींचा विचार करावा लागेल. नंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो, अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ही उपपत्ती बांदुरा या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न पुढचा आहे प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? या प्रश्नामध्ये जे काही विचारलेलं आहे पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे सगळे पर्याय चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी, ह्या सर्व क्षमता ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या 4ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून यासाठीचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्ञान प्रक्रियाकरण
प्रतिमाने, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कारण अध्यापन प्रतिमानांचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या घटकांमध्ये होत असते। त्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने असं आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? पुन्हा प्रश्नाच्या रचनेवरती आपण लक्ष दिलं पाहिजे। अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते। प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो। सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते। अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे। यामध्ये पर्याय क्रमांक 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हा पर्याय योग्य आहे। प्रश्न क्रमांक 27 पुढचा प्रश्न, त्या प्रश्नाकडे आपण जाऊया। अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ह्या व्याख्याचा विचार करताना आपल्याला अध्ययनाच्या विविध मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचा सविस्तर अभ्यास तोही गरजेचा आहे। इथे जी काही व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या गिलफर्ड नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली अध्ययनाची व्याख्या आहे। अध्ययनाच्या विविध शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्याही संदर्भ म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। प्रश्न पुढचा आहे, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये आणि वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे। तर यापैकी पर्याय क्रमांक अ आणि क हे 2 पर्याय योग्य आहेत आणि त्यासाठी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। पुढचा प्रश्न आहे, खालील अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्र यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर मन अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय। वुडवर्थ अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय। गेट्स अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय। सिगोल अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे। तर या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्यांचा योग्य जो क्रम आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 हा त्याचा योग्य असा क्रम आहे। योग्य असा क्रम आहे। त्यामध्ये काय सांगितलं की पहिल्याला क म्हणजे मनची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय। नंतर दुसऱ्याला ड वुडवर्थची व्याख्या आहे, अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया। तिसऱ्याला अ गेट्सची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा। आणि चौथ्याला ब म्हणजे सिगोलची व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय। अशा प्रकारच्या ह्या व्याख्या आहेत। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे शेवटचा तो आहे, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय। त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते। खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। अभिसंधानाचं उदाहरण नसलेलं तर कोणती बाब अभिसंधानाचं उदाहरण नाही? तर यापैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे ही बाब अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते, ही बाब अभिसंधानाचं उदाहरण नाही। म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। तर मित्रो, अशा प्रकारे आपण TET 2021 या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकावरील प्रश्नांचा विचार या ठिकाणी केला आहे। आणि निश्चितच आपल्याला सुरुवात करताना TETच्या 2024च्या तयारीची याचा निश्चितच आपल्याला उपयोग होईल। पुढे आपण घटकनिहाय सविस्तर याची चर्चा करणारच आहोत। मला या निमित्तानं आपल्या सर्वांना एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की शाश्वत अकॅडमीच्या YouTube लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस ह्या सुरू होणार आहेत आणि त्याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। ही फॅकल्टी टीम आहे आणि गेस्ट लेक्चरर्स यामध्ये सहभागी आहेत। आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल जे आहे
त्याचा वापर, त्याच्याशी जुळणे हे आपण करू शकता. व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून आपण त्याला जुळू शकता आणि या संधीचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी आपली ही चर्चा आजच्या पुरती इथे थांबूया. धन्यवाद.